तर नमस्कार सर्वांना, खूप दिवसांनी ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते। आज गुरुवार आहे आणि सुंदरशी दारामध्ये रांगोळी काढली आहे, छान वाटते। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर ना मला बरं नाही आहे, त्यामुळे मी ब्लॉग शूट केलेच नाही आहेत। तर आज इथे सुंदर अशी, आज गुरुवार आहे ना, स्वामींची सेवा केली, माझं स्वामींचा जप लावले आणि आज मी म्हणजे सकाळीच हे सगळं केलं आहे आणि आता मला बनवते पिठलं भाकरी। खूप दिवसांनी पिठलं भाकरी खायचं इच्छा झाली तर बनवते आहे। आणि सकाळी रांगोळी काढली, तुम्हाला दाखवली, त्यानंतर ना देवघर क्लीन केलं, शियाल त्यात मला बरं नाही, पण मला आराम करायला भेटलंच नाही। तर आता बनवते मी पिठलं भाकरी। बाजरी, ज्वारी, नाचणी याचं मिक्स पीठ आहे, मस्तपैकी भाकरी करून घेते आणि मग पिठलं बनवते। तर भाकरीचं पीठ मी सांगितलं, त्याच्यामध्ये ना नाचणी, ज्वारी, बाजरी आणि तांदूळसुद्धा घेतलेले, म्हणजे पटणी आमची, आणि त्याच्यामध्ये मी पीठ दळून आणलं आणि आता मी गरम पाणी घालून ना पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याचा छान असा गोळा घेतलेला आहे। पीठ जास्त मळायचं, त्याच्याने त्याला ना एक चिवटपणा येतो आणि भाकरी तडकत नाही, म्हणून पीठ जास्त मळायचं। तर अशा प्रकारे ना मी भाकरी आहे ती लाटून घेतो। आमच्याकडे ना पाण्यावर भाकरी थापतात, पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपलं पीठ ना दळायला टाकल्यावर एकदम बारीक दळून देतात। मग त्यावेळी मी हीच आयडिया आजमावते का ना, छान पीठ उकड घ्यायची आणि मग असं पिठावर लाटून घ्यायचं। तर अशी छान पातळ माझी ना भाकरी, मला अशीच भाकरी आवडते, मोठी आणि पातळ, भलेही पाण्यावर केली ना थापून तरीसुद्धा। आणि छान तिला वरनं पाणी लावून घेतलं आणि दुसरी भाकरी करायला मला वेळ अजिबात लागत नाही, माझ्या फास्टमध्ये भाकरी होतात, त्या तव्यावर भाजायलाच वेळ जातं। पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण भाकर पलटतो ना, तेव्हा तिला ना लवकर, म्हणजे कोळी असतानाच पलटायची आणि मग नंतर जास्त शिजवायची। असं केल्याने काय होतं हे सांगते तुम्हाला पुढे। हे बघा, जरा जास्त आपण तळाला शिजवली ना भाकरी का, मग ती पलटी केल्यावर लगेच फुगते। आणि भाकरी चपात्या फुगवण्याची ही ट्रिक आहे का, स्टार्टिंगला कोळी पलटायची आणि मग नंतरची पाठची साईड असते ती जास्त भाजायची। अशा प्रकारे मी भाकरी करून घेतल्या आणि मी पिठलंसुद्धा रेसिपी शेअर केली नाही, श्रेयाला त्रास देत होता म्हणून। तर ना कांद्यावर छान पिठल्याची फोडणी दिलेली आणि कांद्याची पातसुद्धा माझ्याकडे होती, वरनं घातली कोथिंबीर वगैरे, एक नंबर भारी पिठलं झालेलं। त्यानंतर इथे ना ठेचा बनवला। आपल्या भाकरींचा जो गरम गरम तवा असतो ना, त्याच्यावर थोडं तेल घालून त्याच्यावर मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घालून परतलं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून मी अशा प्रकारे ठेचा बनवला। अशा प्रकारे पिठलं भाकरी मी वाढलं देवाला आणि मी सुद्धा खाऊन घेतलं, भारी झालेला। आजचा ब्लॉग मी इथे एंड करते। तुम्हाला सुद्धा बनवायचं असेल जरूर बनवा, गुरुवारी तर बनवाच मी सांगेल। चला आता बाय।